श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना वासना नाशाचा वासना क्षयाचा विचार आचार्य आपल्याला सांगताय। तो सांगत असताना त्या वासना दूर केल्याने अंतःकरणामध्ये प्रज्ञा स्फुटतेने प्रतीत होते, प्रकट होते, ब्रह्मज्ञान यथार्थतेने होतं, हा विचार आचार्याने सांगितला। त्याच्यासाठी दृष्टांत सांगितले। चंदनाचा दृष्टांत सांगितला की चंदन जसं दुर्गंधीने युक्त होतं, जर त्याच्यावरती बुरशी किंवा इतर काही जलाच्या संपर्काने त्याच्यावरती लेप झाला असता ती दुर्गंधी येते, चंदनाचा वास येत नाही। परंतु घर्षणाने वरील मल दूर केला असता मुळात असणारा चंदनाचा गंध जसा प्राप्त होतो, त्याचप्रमाणे वासनेने चढलेलं हे आवरण दूर केलं असता स्वरूपभूत असणारं ब्रह्म अनुभवास येतं। याच अर्थाला स्पष्ट करत असताना आता आचार्य म्हणतायत 276वा श्लोक। अनात्मवासना जालैस्थिरो भूतात्मवासना नित्यात्मनिष्ठया तेषां नाशे भाति स्वयं स्फुटा। आचार्य म्हणतायत अनात्मवासना जालैहि, अनात्मरूपी वासनांच्या जालैहि समूहाने जाळ्याने तिरोभूतात्मवासना, तिरोभूता झाकली गेलेली व्याप्त झालेली आत्मवासना, जी आत्मवासना आहे ती नित्यात्मनिष्ठया तेषां नित्यात्मनिष्ठया, त्यांच्या निरंतर आत्मनिष्ठेद्वारे नाश झाला असता, त्यांचा नाश झाला असता। नित्यात्मनिष्ठया तेषां नाशे, तेषांचा नाशेशी अन्वय करा, त्यांचा नित्यात्मनिष्ठेमुळे नाश झाला असता स्वयं स्फुटा भाती, स्वतः स्पष्टतेने अनुभवास येते। लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना रूपी जो अनात्मवासनांचा समूह आहे, त्यामुळे ती अनात्मवासना झाकली गेली आहे, लपली आहे, आवृत्त झाली आहे। त्या अनात्मवासनांचा नाश नित्य आत्मनिष्ठेने, आत्मवासनेने केला असता ती स्वयं स्फुटतया प्रतीत होते। ही आत्मवासना कधी प्रतीत होते? अनात्मवासनांचा नाश केला असता। आता हे द्वयर्थी म्हणण्यापेक्षा पुनरुक्तीसारखं झालं। हे काही सांगावं लागलं पाहिजे असं नाही, परंतु तरी सांगावं लागतंय। एखाद्याला म्हणाला तहान लागली आहे, मला तहान लागली आहे, हो काय करू? पाणी पी। आता तहान लागल्यावरती पाणी प्यायचा हा साधा विवेक आहे। भूक लागल्यावरती जेवण करायचं, अन्नभक्षण करायचं हा साधा विवेक आहे। मग हे सांगावं लागतं का? तरी नाही, परंतु हे सांगावं लागतं अशासाठी कारण तो विवेकच नष्ट झालाय म्हणून। अनात्मवासनेने ती आत्मवासना झाकली गेली आहे,
आणि ती आत्मवासना स्वीकृत केली असता, ती प्रकट झाली असता मोक्षाची प्राप्ती आहे म्हणून अनात्मवासना दूर केल्या पाहिजेत हे सांगावं लागतं. याचं कारण त्या ठिकाणी दोषबुद्धी आपल्या अंतःकरणात नाही. म्हणूनच त्याज्य असणाऱ्या आसुर संपत्तीचा विस्ताराने विचार उल्लेख भगवद्गीतेमध्ये केला गेला. आसुरी संपत्ती काय आहे? दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च. सगळा जो विचार सांगितला विस्ताराने सांगितला. पुन्हा भगवद्गीतेनेच सांगितलं की यक्षे दास्यामि मोदिष्ये, मी रक्षण करेन, प्राप्त करेन. कोण्योस्ति सदृशो मया, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? हे सर्व काय आहे? ह्या सर्व या वासना आहेत. वासनांची फलन आहेत. म्हणजे वासना फलित झाल्यानंतर ज्या रूपाने प्रकट होतात ते प्रकट आहे, प्रकट रूप आहे. आणि जोपर्यंत त्या अंतःकरणामध्ये आहेत तोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही. आवृत्त झालाय ब्रह्मज्ञान तेही लक्षात येत नाही. त्या आसुर संपत्ती रूप अगदी सहज आपल्याला ओळखण्यासारख्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत म्हणून आसुर संपत्तीचा विचार, नाहीतर सर्व ठिकाणी या अनात्मवासनांचा भिन्न भिन्न रूपाने विचार आलेला आहे. त्या सर्व अनात्मवासना, त्या अनात्मवासनांचा समूह करतो काय? तर त्या आत्मवासनेला आवृत्त करतोय. फार काही नाही, इथे शब्द वेगळे वापरलेत परंतु सिद्धांत पुन्हा तोच सांगितलाय. आपल्या ठिकाणीच असणारं जे आपलं सुखस्वरूपत्व आहे, आनंद स्वरूपत्व आहे, ज्ञानस्वरूपत्व आहे, ते या वासनेमुळे झाकलं गेलं आहे, एवढंच. या वासना दूर कशा होतील? काही नाही. त्या आत्मवासना दूर करण्यासाठी त्या ज्याला झाकतायत त्यालाच जाणलं पाहिजे, त्याच्या ठिकाणी एकनिष्ठ झालं पाहिजे. म्हणजे काय? तर लक्षात घ्या. सोन्याच्या दागिन्यांकडे चला. सोनाराच्या दृष्टीने पहा. सोनार व्यवहार करत असताना दागिन्यांमधील किंवा त्या सोन्याच्या वस्तूमधील सोनं पाहून व्यवहार करेल तर टिकेल, वस्तूकडे पाहून व्यवहार करेल तर टिकणार नाही. उदाहरणार्थ समजा एका माणसाने, आता दृष्टांत थोडा बदलून सांगतोय, एक माणूस सोनाराकडे मूर्ती विकायला आला. म्हणाला मला विपन्न अवस्था प्राप्त झाली आहे, घरातले हे देव आहेत, आत्ता पितळेचे करतो, पुन्हा सोन्याचे आहेत ते मोडून पितळेचे करतो, पुन्हा चांगली परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा करेन, आत्ता या देवतांची पूजा करायलाही वेळ नाही, इत्यादी सगळा संवाद झाला. त्यांनी देव समोर ठेवले. आता देव समोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये होता नंदी आणि शंकर, अगदी आकारानुरूप. शंकराची मूर्ती होती नंदीवरती बसलेली, दोन्ही वेगळ्या. शंकराची मूर्ती वेगळी, नंदी वेगळा. त्यामुळे नंदीवरती बसलेली शंकराची मूर्ती असल्यामुळे नंदी मोठा, शंकराची मूर्ती छोटी, असं होतं. आता या विद्वान सोनाराने शंकराचं मूल्य जास्त लावलं, नंदीचं मूल्य कमी लावलं, तर चालेल का? तसं चालत नाही. ती मूर्ती कोणाची आहे, कशी आहे हे पाहून चालत नाही. त्या ठिकाणी सोनं काय आहे हे जाणलं पाहिजे. ती ते जे मूर्तीचं रूप आहे, स्वरूप आहे, त्याच्यावरून मूर्तीची किंमत करता येत नाही. त्याच्यामध्ये असणारं सोनं काय आहे हे पाहावं लागतं. म्हणजेच काय, त्या रूपाकडे लक्षात घ्या. थोडा दृष्टांत पुन्हा एकदा सांगतो. तुमच्या समोर, बाकी सगळं राहून देत बाजूला, तुमच्या समोर सहज सोपं घेऊ. तुमच्या समोर वाघावर बसलेली दुर्गा मातेची, सिंहावर बसलेली दुर्गा मातेची मूर्ती.
किंवा मगाचाच दृष्टांत आहे त्याच्याच ठिकाणी एक राहूया. नंदीवरती बसलेली शंकराची मूर्ती आहे. आता आकारानुरूप असल्यामुळे त्यांचं गुणोत्तर प्रमाण समान असल्यामुळे शंकराच्या मूर्तीचा आकार लहान आहे, नंदीचा आकार मोठा आहे. नंदीमध्ये सोनं जास्त आहे, शंकराच्या मूर्तीमध्ये सोनं कमी आहे. परंतु महत्व कोणाला अधिक आहे? शंकराला अधिक आहे, शिवाला अधिक आहे, नंदीला नाही. म्हणून तुम्ही शंकराच्या मूर्तीची किंमत जास्त लावलीत, नंदीच्या मूर्तीची किंमत कमी लावलीत, असं केलं तर चालणार नाही. ते मूर्तीचं जे रूप आहे, ते शिव किंवा नंदी, त्या रूपाने ते जे सोनं आहे ते झाकलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. ज्याप्रमाणे त्या रूपामुळे, नामरूपामुळे सोनं झाकलं गेलं, त्याचप्रमाणे इथे या अनात्मवासनांनी आत्मवासना झाकली गेली आहे. मग आता ह्या अनात्मवासना दूर करण्यासाठी काय करावं लागेल? तर उत्तर दिलं, आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ झालं पाहिजे. आत्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा नित्य निरंतर असली पाहिजे. आता हे जरी चुकीचं वाटत असलं, लक्षात घ्या, उत्तर म्हणून, सोल्युशन म्हणून, सोप्पं मराठीत समाधान म्हणून हे जरी योग्य वाटत नसलं तरी देखील याच्याशिवाय दुसरं समाधान नाही. कारण दृष्टांतामध्ये ज्या ठिकाणी नामरूपाकडे आसक्ती निर्माण झाल्यामुळे, नामरूपामुळे सोनं झाकलं गेलं, मग त्या ठिकाणी काय करावं लागेल? सोनंच जाणलं पाहिजे ना, दुसरा मार्ग काय आहे? जेव्हा ते सोनं जाणलं जाईल, त्या सोन्याकडे दृष्टी एक होईल, त्यावेळेला नामरूपाला महत्व न देता सोन्याच्या मूल्यानुसार त्या वस्तूची किंमत केली जाईल, नामरूपानुसार नव्हे. अजून एक दुसरा दृष्टांत सांगतो, अत्यंत थोडक्यात सांगतो. दृष्टांत अत्यंत साधा आहे, सोपा आहे. झालं असं, एक मुलगा होता, एक कुटुंब होतं. त्या घरातील जे वडील होते, त्यांचा जवाहिऱ्याचा म्हणजे रत्नांचा व्यापार होता. अचानक त्यांना मृत्यू आला. परिस्थिती वाईट चालू होती. त्यावेळेला त्यांचे असणारे मित्र जे होते ते भेटायला आले. ते भेटायला आले असताना आईने त्या मुलाची, म्हणजे त्यांच्या घरी जो मुलगा होता, त्या वडिलांचा जे गेले, त्यांचा जो मुलगा होता, त्या मुलाला आईने सांगितलं, जा रे, तिजोरीतनं त्या वडिलांनी काही हिरे ठेवून दिले होते, अशी जर का परिस्थिती आली तर त्याच्यासाठी म्हणून ते हिरे घेऊन ये. ते हिरे काकांना दाखव. त्यांचं जे काही मूल्य येईल त्याच्यानुसार आपण नवीन व्यवसाय उभा करू, पुन्हा पुढे जाऊ. आत्ता तरी आपली खाण्याची अबाळ होणार नाही. मुलगा तो हिरे घेऊन आला. ते हिरे घेऊन आल्यानंतर काकांनी, त्याच्या म्हणजे वडिलांच्या मित्रांनी ते पाहिले. तो म्हणाला, एक काम करा, आत्ता एवढी वाईट परिस्थिती आलेली नाही, हे हिरे तुमच्याकडेच राहून देत, आत्ता हे विकू नका. या तुमच्या मुलाला माझ्याकडे पाठवा, माझाही रत्नांचाच व्यवहार आहे, व्यापार आहे, मी त्याला पगार देईन, त्याला नोकरीसाठी ठेवून घेईन, त्याला सगळं व्यवहारातल्या खुबी, त्या व्यवसायातल्या खुबी जे काही आहे ते सर्व शिकवेन. त्याच्यातनं तुम्ही पुढे नवीन व्यवसाय उभा करा, त्यावेळेला पाहू. आईला हे पटलं. तो मुलगा त्या काकांकडे जायला लागला, सगळ्या रत्नांचा व्यवहार शिकला, रत्न ओळखणं शिकला, रत्नांची पारख करणं शिकला, सगळं झालं. काही वर्षांनंतर काकाने सांगितलं, बाळा, मला जे काही शिकवण्यासारखं होतं ते मी सगळं तुला शिकवलं, सांगितलं, आता जा, एक काम कर, ते जे हिरे आहेत ते घेऊन ये, आपण त्याचं मूल्य करू आणि त्यातून तुझा तू नवीन व्यवसाय सुरू कर. तो मुलगा म्हणाला, ठीक आहे. तो गेला, त्या तिजोरीतनं वडिलांनी जे ठेवून दिले होते ते हिरे घेऊन आला. उघडल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात आलं, अरे, हे तर हिरे नव्हेत, हे तर काचेचे तुकडे आहेत, पैलू पाडलेले, हे खरे हिरे नाहीत. तो काकांना येऊन म्हणाला, काका, तुम्ही एवढे चांगले हुशार, तुम्ही एवढी चांगली रत्नाची पारख करणारे,
परंतु हे हिरे नाहीत हे तुमच्या लक्षात कसं आलं नाही? असं कसं झालं? काकांनी त्याला सांगितलं, बाळा, अरे ज्या वेळेला पहिल्यांदा मी पाहिलं त्याच वेळेला लक्षात आलं, परंतु मी जर तेव्हा म्हटलं असतं हे हिरे नाहीत, काचेचे तुकडे आहेत, तुम्ही विश्वास ठेवला नसतात, तुम्हाला वाटलं असतं मी खोटं बोलतोय आणि मग तू या धनावरती पैशावरती माझा डोळा आहे. तुमच्या दृष्टीमध्ये त्यावेळेला संशय होता, दुःख होतं, तुम्हाला ते पटलं नसतं. त्यामुळे तुम्हाला ते समजावून सांगावं, कळावं, म्हणून मी हे सर्व काही केलं. मुलाच्या लक्षात आलं, दृष्टांत संपला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ते काचेचे तुकडे होते, त्याच्या ठिकाणी बुद्धी काय झाली? हिरा आहे ही बुद्धी. त्याचप्रमाणे ती वासना आहे, ह्या वासनांमुळे ते स्वरूप झाकलं गेलंय. त्यामुळे ती ओळखण्याची नजर निर्माण होऊन त्याप्रमाणे ओळखल्याशिवाय ह्या वासना दूर होणार नाहीत. जसं ती काच आहे हे ओळखून ती काच आहे ही बुद्धी जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ते हिरे आहेत ही वासना, हा आरोप, हा भ्रम दूर जसा झाला नाही, त्याचप्रमाणे या वासनांमुळे जे आत्मस्वरूप किंवा आत्मवासना झाकली गेली आहे, त्या या लोकवासना, देहवासना इत्यादिकांचा नाश करण्यासाठी, अपनय करण्यासाठी काय करावं लागेल? त्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. दुसरा कोणता मार्ग नाहीये. त्यामुळे या अनात्म वासनांचा समूह दूर करण्यासाठी श्रवण, मनन, निदिध्यासनाद्वारे आत्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा प्राप्त केली पाहिजे. मग आता काय उपाय आहे वासनाक्षयाचा? कसा करावा? आचार्य सांगतायत 277व्या श्लोकात, यथा यथा प्रत्यगवस्थितं मनस्तथा तथा मुञ्चति बाह्यवासनाः निश्शेषमोक्षे सति वासनानामात्मानुभूतिः प्रतिबंधशून्या. यथा यथा प्रत्यक मनः अवस्थितम, यथा यथा जसं जसं मन प्रत्यक अवस्थितम अंतर्मुख होतं, तथा तथा तसं तसं बाह्यवासनाः मुञ्चति, बाह्यवासना नष्ट होत जातात, मुंचती सुटत जातात. वासनानाम निशेष मोक्षे सती, या वासना निशेष दूर झाल्या असता, नष्ट झाल्या असता, प्रतिबंध शून्या आत्मानुभूती भवती, प्रतिबंध शून्य आत्मानुभव प्राप्त होतो. जसं जसं मन अंतर्मुख होत जातं तसं तसं बाह्य वासना सुटत जातात आणि वासना संपूर्ण रूपाने नष्ट झाल्या असता प्रतिबंधरहित आत्मानुभूती प्राप्त होते, आत्मानुभव प्राप्त होतो. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हे मन सापडत नाही, हातात येत नाही, या वासना क्षीण कशा होतील, दूर कशा होतील? अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च. अभ्यास वैराग्य याद्वारे जसं जसं अंतःकरण अंतर्मुख होत जातं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊ लागतं, तसं तसं संकल्प विकल्प क्षीण होत. काय आहे हा सगळा अत्यंत सोपा विचार आहे, आचरणात आणणं कठीण आहे. सरळ सरळ एवढंच सांगितलंय, मन अंतर्मुख करा, त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करा, त्यामुळे बाह्य वासना सुटत जातील, दूर होतील आणि या बाह्य वासना संपूर्ण नष्ट झाल्या असता, समूळ नष्ट झाल्या असता आत्मस्वरूपाची प्राप्ती येईल, स्वात्मानुभव प्राप्त होईल. मग हे कसं आहे? सोपं आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन वारंवार करत राहणं एवढंच सोपं आहे. म्हणजे बोलण्यापुरतं सोपं आहे, गणित मांडण्यापुरतं सोपं आहे, आचरणात आणण्यासाठी अत्यंत कठीण आहे. कारण असं आहे, अभ्यास म्हटल्यावरती ते पुन्हा पुन्हा करणं आहे, एकदा नाही, दिवसातनं एकदा नाही, दिवसभर ते अभ्यास आहे. वैराग्य, वैराग्य पण कसं पाहिजे?
रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. त्या विषयांच्या ठिकाणी असणारी सुखबुद्धी समूळ नष्ट झाली पाहिजे. आता विषयाची आसक्ती नाही, इच्छा नाही, परंतु कदाचित त्याच्यात सुख असेल अशी वासना जरी राहिली तरी देखील दोष आहे. ती समूळ वासना नष्ट झाली पाहिजे. सूक्ष्म आसक्ती सुद्धा परमार्थ तत्वाच्या ब्रह्मदर्शनास बाधक ठरते, परंतु परब्रह्माचं आत्मस्वरूपाचं सम्यक दर्शन झालं असता या सर्व वासना समूळ नष्ट होत असतात. म्हणून वारंवार पुन्हा पुन्हा श्रवण मनन निदिध्यासनाद्वारे मन अंतर्मुख करायचं. मन अंतर्मुख करायचं म्हणजे काय? विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, एवढंच. पुत्र मित्र कलत्र यांच्या ठिकाणी असणारी अहंता ममता जी आहे, हे माझे आहेत, मी त्यांचा, अहमेषा मम येते, हा जो भाव आहे, यांच्यामुळे मी जीवित आहे, हे माझ्यावरती अवलंबून आहेत, माझ्यामुळे यांना सुख प्राप्त होईल, दुःख प्राप्त होईल, इत्यादिक ज्या काही वासना आहेत, इत्यादिक जो अविवेक आहे, तोच या ब्रह्मज्ञानाला प्रतिबंध करतोय. म्हणून जसं जसं हळूहळू मन अंतर्मुख होत जातं, तसं तसं या बाह्य वासना क्षीण होत जातात आणि हळूहळू नष्ट होतात. सोपा दृष्टांत सांगतो, म्हणजे काय आचार्य उपदेश करतायत ते लक्षात येईल. मन अंतर्मुख केल्याने या वासना क्षीण होत नष्ट होतात म्हणजे काय ते लक्षात येईल. एखादं भांड घ्या, किंवा आता काय आहे, आता पाणी तापवायची भांडी सापडत नाही. म्हणजे कारण पूर्वी कसं आहे की अंघोळीसाठी पाणी तापवायचं म्हटल्यावरती त्याचं एक ठरलेलं भांड असायचं, जे चुलीवरती त्या लाकडी, चूल म्हणण्यापेक्षा बाहेर ते लाकडी बंबच पेटवला जायचा. बंब पेटवल्यावरती त्याच्या खालती ते लाकूड पेटवलं जायचं आणि ते तापून 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 त्याच्यावरती काळी पुटं चढायची, काजळी चढायची, आणि ती काजळी सहज निघत नाही. तिला कितीही घासलं तरी पटकन सुटत नाही. मग काय करावं लागतं? त्याला घासताना कोणत्या तरी अणकुचीदार टोक घ्यावं लागतं, किंवा कालथ्याची मागची बाजू घ्यावी लागते, त्याने ते उकरून काढावं लागतं. मग कुठेतरी टवका निघतो आणि मग पुन्हा सारखं घासत राहावं लागतं की हळूहळू हळूहळू हळू ते आवरण नष्ट होतं. त्याचप्रमाणे या वासना अंतर्मुख केल्या असतात, ती जे थर वासनांचे, त्या मलाचे जे थर चढले, ते हळूहळू हळू दूर होत नष्ट होत आतलं स्वरूप उघडं पडतं, उत्पन्न होतं, आपल्याला प्राप्त होतं. ते शिथिल झालं पाहिजे, त्या क्षीण झाल्या पाहिजे, तरच त्यांचा समूळ विनाश होईल. एकदम त्या जाणार नाहीत. त्याच्यासाठी म्हणून आचार्य म्हणतायत, यथा यथा प्रत्यगवस्थितं मनः तथा तथा मुंचति बाह्य वासनाः. वासना त्या वासना जसं जसं मन अंतःकरण अंतर्मुख होत जाईल, तसं त्या बाह्य वासना क्षीण होत जातील, त्या नष्ट होतील. आणि ज्या वेळेला त्या बाह्य वासना समूळ नष्ट होतील, त्यावेळेला आत्मानुभूती प्रतिबंध शून्य, प्रतिबंध रहित आत्मानुभव प्राप्त होईल. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्यनिष्ठा प्राप्त होईल. आता हे सांगून आचार्य आपल्याला अध्यासाचं निराकरण करण्याचा उपदेश करणार आहेत, परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.